नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा, आज आहे 19 डिसेंबर, वार शुक्रवार, आणि आजच्या दिवशी वर्षातील शेवटची मार्गशीर्ष अमावस्या जी आहे तर ती आलेली आहे। या दिवशी आपण आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांसाठी एक दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे। दिव्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा टाकायच्या आहे। आणि हा दिवा लावल्यामुळे काय होतं तर आपल्या पितरांचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो। कारण की आपण एखाद्या वेळेस म्हणतो की मी तर खूप सेवा करते, पूजा पाठ करते, पण माझ्या आयुष्यामध्ये का अडचणी येतात, का माझ्यावरती संकट येतात, का दुःख येतात, कारण की कुठेतरी आपण आपल्या पूर्वजांना विसरलेलो असतो। आपल्या पितरांची सेवा आपल्याकडनं होत नाही। कारण की आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की सर्वात प्रथम आपल्या पितरांची सेवा करणं गरजेचं आहे, त्यानंतर आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे। तरच आपण जी आपल्या गुरूंची सेवा करतो ती आपल्याला त्या केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते मिळत असतं। कारण की ज्यावेळी आपले पूर्वज पितर जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न असतील तरच आपण केलेल्या सेवेचं, उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि आपण जीवनामध्ये सुखी राहत असतो, समाधानी राहत असतो। म्हणून आपल्याला आजच्या दिवशी आहे 2025 मधलं सरत वर्ष आहे आणि लवकरच नवीन वर्षाला आपण पदार्पण करणार आहोत। त्यामुळे येणारं 2026चं वर्ष जे आहे तर ते आपल्या जीवनामध्ये सुख, समाधानाचं आणि आनंदाचं, त्याचबरोबर भरभराटीचं जावं म्हणून आपल्याला या दिवशी आपल्या पितरांचा कृपा आशीर्वाद मिळणं खूप गरजेचं आहे। म्हणून त्यासाठी आपल्याला आपल्या पितरांसाठी दिवा लावायचा आहे। तर आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे याविषयीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। ज्यांनी कुणी बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा। खाली जो त्रिकोण आहे दिसत आहे त्या त्रिकोणवरती क्लिक करा, म्हणजे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाणार आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ।